चला आज बनवणार आहे हापूसच्या आंब्याचा मँगो पल्प, टिकाऊ मँगो पल्प. हापूस आंबे आता संपत आलेले आहेत, ऑलरेडी संपलेलेच आहेत. तर आता हा आंबा चिरून घेतलेला आहे, म्हणजे आतमध्ये काही नाही ना बघण्यासाठी. प्राणी पक्षी असतात ना, काही वेळेला भुंगा असतो, अळी असते, म्हणून त्यासाठी चिरून घेतलेले आहेत. आता ते व्यवस्थित त्याचा रस काढून ह्या पातेल्यात घालणार. साखर एवढी घेतलेली आहे, दालचिनी, मिरे, लवंग. यात तुम्ही जायफळ, सुंठ, वेलदोडे घातले तरी चालते. आज मी हे 3च घालणार आहे, कारण आंबा अतिशय सुंदर आहे. तर चला करूया मँगो पल्प. हा रस सगळा काढून घेतलेला आहे. आता हा मिक्सरमधनं फिरवून घ्यायचा, म्हणजे या गाठी सगळ्या मोडतात. आता साखर वगैरे यात टाकून घे. मस्त दाट आंबरस झालेला आहे. तोंडाला पाणी सुटायला लागलंय. हे आमरस नव्हे, हे पल्प करणार आहे. तुम्हाला मँगो शेक पाहिजे का थोडासा? हां हां हां. आता ह्याच्यात खाली सगळं लागलेलं आहे आमरस, तर थोडं दूध घातलं आणि मँगो शेक करून प्यायचं. खूप छान झालेलं आहे मिल्कशेक. थोडं पिऊन बघा बरं. साखर वगैरे काय घातलेली नाही. चला, मस्तपैकी तयार झालेलं आहे. साखर घातलेलं आहे, लवंगा, वेलदोडे आणि दालचिनी घातलेली आहे. आता हे मस्तपैकी मुरू दे. थोडीशी मीठही घातलेलं आहे. आता हे मुरू दे, झाकून ठेवूया. 2 तासानंतर एक 10 मिनटं गॅसवर ठेवायचं. एक 2 तास ठेवूया. चला, आता 2 तास झालेले आहेत. मँगो पल्पचं काम करूया. एकीकडे दूध तापवायचं. चला, आता हे सतत असं हलवायचं, रंग बदलेपर्यंत. साधारणतः 10 मिनटं की झाला आपला मँगो पल्प तयार. बरोबर 5 मिनटं झालेली आहेत. रंग बदलत चाललेला आहे. अजून 5 मिनटं करायचं, म्हणजे हे जे फेस आहे हा सगळा कमी झाल्यावरती आपलं झालं. म्हणजे एकूण बरोबर 10 मिनटं. बारीक आहे गॅस एकदम. बरोबर 10 मिनटं झालेली आहेत. गॅस बंद केला मी. मगाशी अगदी असं हलकं लागत होतं, आता जरासा ह्याला रेझिस्टन्स म्हणजे घट्टपणा आलेला आहे. आता गार करायला ठेवायचं. आता यावरून उतरवायचं, नाहीतर ते जास्त होतं. मग ते रबरासारखं घट्ट होतं. त्यामुळे आता उतरवून ठेवायचं खाली. उद्या सकाळी यातून काढायचं. आता
आणि बाटलीत भरून ठेवायचं. मी काचेच्या बाटलीत भरत नाही, प्लास्टिकच्याच बाटलीत भरते किंवा स्टीलच्या डब्यात भरते. कारण काचेच्या बाटल्या जर का हातातनं पडल्या, फुटल्या तर सगळं वाया म्हणून, आणि ते पडतंच हातातनं.